आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। काय नाव आपलं? काय आपली निवडणूक आपण काय सांगाल? निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर जवळा हां जिल्हा परिषद जवळा गटामधून राजे साळुंखे पाटील व वाडेगाव गणातून सौ वंदना शिर्केताई हे उभे आहेत। सदर दोन गटामध्ये आणि गणामध्ये शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा गट या दोघांची सांगोला विकास आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून दोन्हीही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले। काळ्या दगडावरची पालखी वेगळा। दुसरी गोष्ट अशी आहे, स्वर्गीय आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब यांनी जे या तालुक्यावर प्रेम केलं आहे आणि त्यांना मानणारा 100% वर्ग या तालुक्यात आहे आणि त्याची जाण ठेवून लोकांनी त्यांचे नातू आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड मताने निवडून दिलेलं हे आपल्या लक्षात येईल। आणि आबाजी आणि डॉक्टर साहेबांची युती असल्यामुळे बाकीचा विचार करण्याची काही गरज नाही आहे। कुणी येईल काय टाकेल एवढं काय महत्त्व देण्याचा विषय नाही आहे। हे दोन्ही उमेदवार 101% प्रचंड बहुमताने निवडून येणार ते मी आपल्याला परत एकदा जाणून करून देतो। काय देवळे गावातून काय प्रतिक्रिया? काय हाय लोक आमदार साहेबांनी पहिली रस्ते बिस्ते केले तर त्याच्यावरच कुठं तर मुरुम इकडं तिकडं कुणा दारात मुरुम दारात ही मुरुम टाकण्याची ही काही इलेक्शन नव्हतं, पण टाकते ही बी टाकते ती बी टाकते ती काय विषय नाही। पण कामं ही भरीव कामं ही पहिली गणपतराव देशमुख दीपक आबाच्या माध्यमातून झालेली। आता 2 दिवस राजकारणापुरतं येऊन काहीतरी इथं थोडा मुरुम टाक तर थोडा मुरुम टाक आणि झालं। आणि चुकीच्या काहीतरी बाईट द्यायचे, असं झालं तसं झालं, त्यानं केलं रस्ता केलेला कुणाही रस्त्यावरनं केला। त्याने आमदार साहेबांनी अगोदर खडीकरण केलं त्याच्यावर रस्ता टाकला। काही ठिकाणी टाकलं लोकांची सहमती नाही, लोकांची नाराजी घेऊन काहीतरी करायचं, तुमचं हे वाईट वाटतं म्हणून दुसऱ्यात काहीतरी करायचं। असले खेळ सगळा आहे तर बाकीच काय आहे। एवढं काय विकास असलं काय सगळ्याला माहीत आहे विकास खरा काय असतो, प्रत्येकाला काय कोणाला दिलंय काय नाही। लोक दिलेले विसरते ते आता काय तर मुरमाची एक खेप दिली का चाललं मी हाय त्या मागं म्हणते। काय जनतेला आपण आवाहन कराल? जनतेला काय मूलभूत सुविधा तुमच्या काय पाहिजे त्या ही घ्यायचं आहे ती मागायचं। काय असेल आपल्या देवळ्यातनं काय लोकांचे बऱ्यापैकी पूर्वीची जर रस्त्याची वगैरे कामं झालेली ते एखादा कुठं तर रस्ता राहिला असेल तर बाकीचे झालेले जायत कामं। पुन्हा आता परत पहिलं समजा टाकलेलं असलं तरी आता त्याच्यावर दुरुस्ती ही आहेतच, मागणी करते ती लोक होतंय। कुणाचं अगोदर होत असेल कुणाचं मागणं होत असेल। कोणाला प्रतिसाद जास्त आहे? इथं प्रतिसाद जास्त काय विकास आघाडीला, इथं नारळच जास्त चालणार। ठीक। तानाजी खांडेकर। बरं, वातावरण कसं आहे निवडणुकीचं? काय इथं विकास आघाडीला चांगला आहे, दीपक आबा बाबासाहेब देशमुख। बरं, आणखी काय रुटीन प्रमाणे ह्या गावात होणार पहिले जसं आहे तसं 4 इकडे तिकडे होत असते। शेळके साहेबाबद्दल काय म्हटलं? शेळके साहेबाबद्दल 1 नंबरचं वातावरण काय अडचण। बरं, काय विकास व्हावा असं वाटतं? काय लोकांच्या मूलभूत गरजा आहे त्याच ते होत असते। कोण काय आता तासभर येऊन काय होत नसते। गावातून कसं आहे वातावरण? आघाडीला काय लीड जाईल का? हो, लीड जाणार, शेका पक्ष लीडच जाणार, आघाडी लीडच जाणार। ठीक। चांगले बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबाला मतदान। बरं, का बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबाच का? बाकीचे आहे पण यांचं वातावरण कामं चांगली हो। बरं, म्हणून काय विकास केला? विकास काय लाईट पाणी रस्ते केलेले। बरं, शेळके साहेबाबद्दल काय मत आहे आपल्याला? साहेब चांगले काम आहे, भरपूर काम करणार आहोत। काय वातावरण त्यांचं सावध? काय वातावरण त्यांचं? वातावरण चांगलं आहे।
काय नाव आहे तुमचं? दिलीप भगवान उबाळे, गाव? बामणे. काय निवडणुकीबद्दल आपल्या मत? निवडणुकीचं झेडपी आणि पंचायत समितीचं निवडणुकीचं वातावरण चालू आहे. या निवडणुकीमध्ये चालवलं आमच्या गावामध्ये तर जवळजवळ शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गट यांची युती असल्यामुळे जवळजवळ हे गाव शेतकरी कामगार पक्षाच्या प्रणित सरपंच वगैरे असल्यामुळं जवळजवळ 70% आमच्यातून दीपक आबा गट आणि यांना जातं. साहेबांबद्दल काय मत आहे आपल्या शेळके साहेबांबद्दल? शेळके साहेबाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे आणि या तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर इतर जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी त्यांचं सुभो अकॅडमी यांच्या माध्यमातून मोठं काम आहे. त्यांच्यामुळं सुशिक्षित असलेला तरुण बेकार वर्ग जो आहे तो त्यांच्याकडे चांगला आकर्षित केलेला आहे आणि गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते मोफत प्रशिक्षणसुद्धा देतात आणि त्यांची राहण्याची जेवणाची सोय करून सेवेमध्ये भरती करण्याचं त्यांचं मोठं काम आहे. त्यांची समाजसेवा मोठी आहे आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असल्यामुळे भविष्य काळामध्ये त्यांना जर आपण निवडून दिलं तर ते सर्वसामान्यांची चांगल्या प्रकारे सेवा करतील. काय जनतेला आव्हान असणार आपलं? जनतेला आपलं काय आव्हान असणार त्यांच्याबद्दल? जनतेला आव्हान एकच करता येईल की सर्वसामान्य जनतेने बाकीच्या कोणत्याही भूलथापाला बळी न पडता आपल्या भविष्याच्या दृष्टीनं जो आपला विकास काय करू शकतो आहे, ज्यांच्याकडं भविष्याचं व्हिजन काय आहे, त्याच्यानंतर आपल्या मुलांचं शिक्षणाचं व्हिजन काय आहे, ते काय करू शकतील, हे दोन्हीही उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार यशराजे आहेत, ते क्वालिफाईड वकील आहेत. त्याच्यानंतर आपल्या वाडेगाव गणाच्या ज्या शेळके मॅडम आहेत त्याही क्वालिफाय आहेत आणि ते सर्वसामान्यासाठी अहोरात्र झटणारे आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जनतेनं नारळ या चिन्हाला त्यांचं चिन्ह आहे आणि त्यांना निवडून द्यावं आणि भविष्य काळामध्ये कधीही अडचणीला हे उमेदवार आपल्या पाठीशी उभे राहणार आहे. त्यामुळं त्यांना निवडून द्यावं असं माझं सर्वसामान्य जनतेला आव्हान आहे. ठीक. आज वाडेगाव गटातून चुरशीची लढत चालू आहे, तर तुमचं मत काय? काय विकासाबद्दल काय अपेक्षा आहे? 30 वर्ष आवाज घेतला येतं. 30 वर्ष झाला उमेदवारी जिल्हा परिषद तिथे आता आम्हाला वाटतं यावं अजून. बरं. अतुल पवारबद्दल काय? सावे गावातनं शेळके साहेबांचं काय आहेत म्हणजे कशासाठी काय? काम चांगलं आहे. आपल्याला साहेबांनी कामं केली, मदत केली गावात लोकांनी. बरं. रान केलं बस ह्याला रान आपलं ह्याला मध्ये छावणीला त्यांनी स्वतंत्र रान पाण्याचा नळ त्याची 2-4 किलोमीटर पाईपलाईन 5 तिथनं पाणी स्वतः त्यांनी घेतलं. पाईपलाईन सगळ्यांना करून बरं. छावणीला येते गावाला गेलो. सावे गावातनं वातावरण सगळं ठीक ठीक. आम्हाला आणलं आमच्या गावात चांगलं मतदान. कोणतं गाव आपलं? आमचं गाव सावे. बरं. कशासाठी मग बाकीच्या उमेदवाराचं काय? त्यांची गावात बरेच दिवस झालं पाणी नव्हतं, तर पाणी त्यांच्या हिडीतनं लोकांच्याला दिलं आणि छावणीला पण दिलं. छावणी या काळात त्यांची कामं चांगली आहेत. बरं. आणि आवाज पण काम पहिल्यापासून चांगलं आहे गावाकडं विद्युत असल्यामुळे. त्यांची कामं चांगली आहेत आणि आता अतुल पवार नवीन आलेले आहेत. त्यांची कामं गुरमाई चालू आहे. पण आता लोकांची जनता काही करेल काय सावे गावातनं मतदान ह्या दोघांना चांगलं. ठीक.